नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एटी ब्लॉग्समध्ये. तर आज आम्ही चाललो आहे मुळगावला, खंडोबा मंदिरला. मुळगाव हे ॲक्च्युली बदलापूरच्या इकडेच आहे. सो आज आम्ही चाललो आहे देवदर्शनासाठी खंडोबा मंदिरला. सो जातो आहे आता. संध्याकाळचे वाजले 4:30. तर संध्याकाळचाच प्लॅन बनवला होता आम्ही. सगळे आता ऑफिसवरनं वगैरे आले, तर डायरेक्ट चाललो आता मुळगावला खंडोबा मंदिरच्या पाया पडायला. चला, सगळे इकडे आलेत. प्रथमेश, नयन, सूरज आणि प्रतीक आहे. आशी आणि राहुल आम्हाला पुढे भेटत आहे. सो जातो आता निघतो इकडनं. बाय बाय. पेट्रोल वगैरे मानपड़ जाने का है तो आगे से जाके राइट मारो और आगे से जाके घर पे जाओ. रास्ता है क्या रास्ता? सुनील, तुला गाणी बोलता येतो का? आलेले आहेत आणि यांनी चोरला सुरतचा मोबाईल. हे चोरा, शकल सुरतची चोर दिसतोय रे तू. शकल सुरतची चोर दिसतोय. लोकांना रुमाला मारला येतं. आणि तो आहे आमचा रावल्या. A few moments later. Guys, खूप मोठा जोक झालेला आहे. इथे आमचे 2 रायडर पडलेले आहेत सध्या. पॅन्ट दाखव, त्यांची पॅन्टी दाखव दोघांचं. दोघांच्या पॅन्टी बघू शकता तुम्ही. काय बोलशील 2 शब्द आशीषसाठी? काय झालं माहितीये का? राहुल कधी पडत नाही, कारण की त्याच्या पाणी पनवती बसलंय. आताच येऊन बसलो आम्ही वडवलीला, कमानी वडवलीची. तर इथं थोडा थंड पाणी वगैरे घेतोय आणि स्प्राईट वगैरे. अरे एवढा पोट वाढला तरी तुझा स्प्राईट बीट पितो. याला आशीला काय अक्कलच नाही, हेल्थची काय काळजीच नाही घेतो. आता एवढी वहिनी बोलते तरी काय ऐकत नाही तो. जरा गरम जास्त आहे म्हणून थोडा कूल होतोय. पाणी वगैरे पिऊन जाऊ पुढे आम्ही. अजून एक 5 किलोमीटर राहिला असेल जायचं, तर जातो पुढे. मित्रांनो बघू शकता, तो आहे आपला डेस्टिनेशन, खंडोबा मंदिर. अतिशय सुंदर असे रस्ते आहेत. ड्रायव्हर पण सुंदर आहे. पाचशे माणसं पब्लिक तर जास्त सुंदर आहे. पनोती ड्रायव्हर. बरे आशिष कसा नाही, असंच कसा तो कधी पडत नाही. आज कसा पडला तू? याला बोललो, मला कशाला गाडी चालवायला दिली मग? कोण गाडी चालवत होता? याला दिलेली मी चालव. याला बोललो तू घे, मी यांची व्हिडिओ काढतो, टॅगला जातो मी. आता मी माझ्या मित्रांच्या जोडीला करतो. हा हँडल असा फिरवला आणि याच्या हातात दिली गाडी आणि मी पडलो. भाई उगाच दिली याला गाडी. काय गरज नव्हती, मी नाही बोललेलो. काय ते स्टंट मी काय ऐकतो, नाही जमत ना, ते शानपणा कशाला करायचे? शांतपणे केलं.
आशिष साठी तू फर्स्ट टाइम आशिष आशिष पहिल्यांदा आला तिकडे? नाही दुसऱ्यांदा आलोय. मजा येते ना? तर मी सूरज आणि गाडी घेऊन आलतो ना फोर व्हीलर. मग मीच होतो वाटतं. आपण चौकात होतो. तुला कसं वाटतंय? सुनील, मी आणि प्रतीक. व्ह्यू कसा फीलिंग ऑसम बाय. मागे जो आपला सुंदर असा व्ह्यू आहे. शक्यतो आपला सह्याद्री आशिषला फोन नाही करणार. महाराष्ट्रामध्ये नयन बोलतोय फिलिंग सुनील ऑसम, पण आपली वाट लागलेली आहे चढून चढून. आपण तर खूप आता वेळा हापतोय नयन. तर नाही. आणि सूर्य आणि मी तर पहिले खूप वेळा यायचो. आपण जेव्हा भेटेल तेव्हा यायचो. आपण बाईकवर पण यायचो. टिबल सीट आपण यायचो बाईकवर. तर खूप मजा येते काय तिकडे. आणि आम्ही फोर व्हीलर आशिषला फोन नाही तुम्ही करत. पण नक्की या. तो मी पण चाललेला आहे म्हणून आम्ही त्याला आता फोर व्हीलर असल्यावरच फोन करतो. हा ना. तो चला खूप मजा येते. विचारे बोलते थोडा वेळ बसूया. पण मी सांगितलं स्ट्रिक्टली की बसायचं वगैरे काय नाही, नॉनस्टॉप वरती पोचायचं आहे. कारण की देवस्थानी आलो आहे आणि असं बसून बसून वगैरे जाणार ती मजा नाही. नॉनस्टॉप गेलं ना तीच मजा येईल. सो मजा येते. वरती बघू शकता खूप उंच आहे. खूप मजा येणार आहे. मौसम मला तर व्ह्यूच खूप आवडतोय. आशिष बघा किती पुढे पोहोचलाय. आशिष माहीत बघा ना किती गोड आहे बाळाची. पण मुलं काही तर लग्न झालंय. थकलं का रे? सवय नाही ना आता. सवय ना. आता जरा थोडा क्रिकेट खेळला तरी पण सवय नाही बोलतो. आता क्रिकेट बंद होऊन का ते 1 महिना झाला. नाही आणि कसं वाटतंय? आता रेस्ट झाल्यासारखं वाटतंय. नंतर मी थकलीस तू? बघ इकडे बघ. थकलीस? थकली आहे बिचारी. काय बोलतोस नयन? काय ना भाऊ, बऱ्याच दिवसातून अशी चढाई करायला लागते म्हणून जरा दमलोय. तर आता हळूहळू जायचं, काय टेन्शन नाही घ्यायचं. हां आरामात जास्त घाई नाही केली पाहिजे. कारण की बोलतो ना 1 शॉटमध्ये चढलं पाहिजे, पण तसं काही नाही आहे. जेवढं स्लोली जाऊ तेवढं चांगलं आहे. हां फक्त मी बोललो 1 शॉटमध्ये थोडा झालं थांबायचं नाही, म्हणजे कुठे रेस्ट नाही करायचं, म्हणजे जास्त पण हे नाही आहे. तर ते कसं माहिती आहे का, तुझी रेग्युलर जिम वगैरे चालू असते ना हां तेव्हा ठीक आहे. पण आता कसं जिम वगैरे बंद आहे, क्रिकेट पण बंद आहे. सो स्लोली चढलं तेच बेटर आहे. ही लहान मुलगी बघा, त्यांची फॅमिली पूर्ण खाली आणि एकटी वरती आली आहे. म्हणजे लहान मुलांमध्ये खूप स्फूर्ती असते. जेव्हा आम्ही पण लहान होतो तेव्हा आम्ही असंच करायचो, सगळ्यांच्या पुढे धावत निघायचो. आठवतात मला अजून पण ते दिवस, जेव्हा मम्मी पप्पांसोबत मी मंदिरामध्ये जायचो. खूप चांगलं वाटायचं. दिवस थोडेसे बदलले आहेत. आता पहिले आई वडिलांसोबत जायचो, मम्मी पप्पा घेऊन जायचे सोबत. सो तर बघूया परत पुन्हा कधी तो चान्स भेटतो. एक दिवस नक्की घेऊन येईन मम्मी पप्पांना इकडे, त्यांना पण खूप चांगलं वाटेल. व्हिडिओ काढण्यामुळे मी सगळ्यात मागे राहिलो आहे गाईज, आणि सगळे पुढे निघालेत. आणि आपलं मंदिर पण दिसतं इकडनं सुंदर असं पूर्णपणे जंगलामध्ये. आजूबाजूने सगळं पूर्ण जंगलच आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडनं व्ह्यू ह्या साईडला आणि ह्या साईडला सुद्धा पूर्ण जंगलच आहे दोन्ही साईडने. त्याचा जस्ट आम्ही पोचतोय मंदिराच्या जवळच. बघू शकता इकडे जवळ एकदम मंदिर आहे. आणि फायनल पोचलोय. मजा आली का? मजा आली. संडे सारखं गेला आज. नाही एवढे दिवस नुसतं घरात बसून कंटाळा आलेला. आज सर्व जाऊन इथं पोचलोय, तर खूप भारी वाटलं. असं बघू शकता सुंदर असं मंदिर आणि सुंदर असा व्ह्यू. खाली बघू शकता त्यांचं गाव आहे, तोच मुळगाव गाव आहे जे समोर तुम्हाला दिसतंय. आणि हा पूर्णपणे असा मंदिरावरनं दिसणारा व्ह्यू. काय बोलायचं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता या व्ह्यूबद्दल. तर तुम्हाला कळालंच असेल की का आम्ही पुन्हा या मंदिरावरती येतो, की देवाच्या जागेवरती आल्यावरती मन पण प्रसन्न होतं आणि असं सुंदर दृश्य बघून सुद्धा आमचं मन प्रसन्न होतं. सुनील बारवेड्यांना पुन्हा कुठे बारवेडा? आणि तो तुम्ही तिकडे लांब बघू शकता. हा बारवेडा डॅम आहे बदलापूरचा. तर खूप फेमस डॅम आहे, तुम्हाला माहितीच असेल. कसं वाटतंय सूरज? खूप भारी वाटतंय. खूप महिन्यातून आलो आपण, खूप महिन्यातून. नाहीतर आपण प्रत्येक महिन्याला यायचोच आपण. यायचोच. खूप दिवस झाले होते इकडे येऊन. तर आम्ही आज प्लॅन बनवला. झालंय तर अजून चांगलं वाटतंय. कसं वाटतंय?
नंबर. थोडा रिलॅक्स होतो. मग मम्मीची पसंत का तुझी पसंत? मम्मीची पसंतच असणार आहे. मम्मी आणि पप्पा. आणि थोडा एक्सपिरियन्स याच्याकडून घेऊ शकतो तू. का तू खरं सांग. मी हसलो कारण की त्या दिवशी आपण सुनीलच्या गावाला गेलो तेव्हा त्याच्या मागे खूप लागलेले त्याचे नातेवाईक मम्मी पप्पा बोलतात लग्न करून घे लग्न करून घे. तुझा एक्सपिरियन्स सांग जरा लग्नाचा. लग्न केल्यावर चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे? 50-50 आहे ते आता तुमच्या पार्टनरवर निर्भर आहे. ते पार्टनर कसं ट्रीट करतो तुम्हाला. तुझा एक्सपिरियन्स सांग थोडा आम्हाला जरा. माझं तर चांगलं आहे अजून पुढे जाऊन काय सांगतो. खरं 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 सांगतो अजून तर चांगलं आहे. अजून पण तुझा एक्सपिरियन्स नीट नाही खरं सांग. ब्रो व्हॉट आर यू डुईंग ब्रो? ब्रो कॅमेरा चालू केला म्हणून लगेच चष्मा घालून उभा राहिला. एक्सक्यूज मी हँडसम. हे हँडसम. हे हँडसम. हँडसम ब्रो. ब्रो लाजू नको ब्रो. ब्रो ब्रो तू नाही हँडसम तुझ्या बाजूला आहे. फुटेज खातो का तू? त्याची फुटेज खातो का? अरे लाजू नको रे. काय रे असतोय प्रथमेश एवढा? अरे तुमचं मनात एवढं पाप भरल्यान गंगाजल आणून दिला तुम्हाला आंघोळीला तो गंगाजल पण अशुद्ध होईल. तुझ्या पाठीमाग तुला बिस्किटा खायची आहे? तुझ्या पाठीमागचं बघ पिंपळेश्वरला नाही गेले आज केदारनाथ जायचं. भाई आपली शाळा याला सांग आपल्या शाळेची पिकनिक जायची पिंपळेश्वरला. ये रे या नाव नाही ना ते आजच्या काळातले जेव्हा 1980 मध्ये जन्माला आलेला चुकून तो तेवढाच राहिला. यांना हा रे मला तू आधीपासून असं एलियन सारखं वाटत होतं जरा. बघ ना बघ याला दाढी पण नाही भाई. बघ ना कसा. हा ना ये बघा यो छोटा असून याला दाढी येतं ना. यो बघ केमिकलची माणसं आहे, केमिकल वाले. काय बोलला आशिष काय बोलला भाऊ तू? बिना चष्माचे का? बिना चष्म्याचा हिरो दिसतो अजून. बोलत होता बिना चष्माचे भंगार दिसतो. अरे बाबा तू असा पण भंगार दिसतो. बिना चष्मा घाल बिना चष्मा घाल. भगवानने बनाई असं मागच्या जन्मातली पाप आहेत ती भोगावी लागतील आता. भाई तुझं पुण्य केले आणि तुला आमच्यासारखा मित्र भेटलाय. मागच्या जन्मामध्ये हा ना एक रानटी डुक्कर होता. तो ह्या जन्मामध्ये आणि यो घोषू यो मेंढा होता. याला आम्ही देवाला हे केलता म्हणून असं होता. हा बोलून नाही देत मला. हा मला ब्लॉग मध्ये बोलून देत नाही. बघा अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही. अध्यक्ष महोदय तेच कडू असतं गाईज. ते तुम्हाला आज कळून गेलंय. जे खरं असतं तेच कडू असतं. तर यांनी मान्य केलेलं आहे. सो प्लीज तुम्ही पण कॉर्डिनेट करा. भाई तुम्ही मंदिरात आहे मस्त. काय तुला खरं रे तुम्ही कुठून आले रे? रेक्सा झाले. बोलतोय मी. तू येडा आहे. ऑन रेकॉर्ड. अरे एक फोटो काढू सगळ्यांचा. चला फटाफट एक काढायचा. एकच काढायचं बस. थंबनेल साठी. हाय रे मेरी ब्युटी. तो जाम गोरा होता पहिले. मग त्याला करपवला कसा तुम्ही? तो आता बाईकवर फिरायला लागला ना त्याच्यामुळे तो काला झाला. नाही खरंच आशिष लग्नाच्या अगोदर गोरा होता. त्या बायकोने काला केला त्याला. मी स्वतः कष्ट घेऊन त्याला गोरा केलेला. त्याला जरा मसाज बिसेज केली त्याच्या चेहऱ्याची. गोरी क्रीम घेऊन द्या अजून. आता त्याला गोरी क्रीम प्रथमेश करायला होता नक्की. मला स्पॉन्सर करा. डॉक्टर मस्त स्किन स्पेशलिस्ट कडे जा. डॉक्टर नाही द्यायला लागेल तुला ना सुद्धा लागेल द्यायला लागेल. तुझ्या तोंडावर रंदा मारायला पेपर आणायला लागेल एक. तो बी खरं लागतं. नाही मला डॉक्टरच पाहिजे. तर आता फोटो काढून आमचे झालेले आहेत. तर एक ग्रुप फोटो काढूया आणि परतीचा प्रवास चालू करूया. काय खाऊया वगैरे काय माहित नाही. प्लॅन नाही. तुमचा प्लॅन काय आहे? तर दर्शन वगैरे एकदम सुंदर झालेलं आहे. सनसेट आणि त्यांची ॲज इट इज म्हणजे सगळ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मस्ती दिसेल. मस्ती म्हणजे मस्ती. आणि अशी असली ना हे बघा मस्ती फुल. आमच्या ग्रुप मधला हँडसम बॉय बघा. हँडसम आहे तर आहे भाई. आता काय करणार. मस्ती यांची काय संपणार नाहीये. सो आता थोडंसं इकडे एक ग्रुप फोटो काढायचा आहे आम्हाला. ग्रुप फोटो काढून बघूया कोण आमच्या कॅमेऱ्यामध्ये फोटो काढतोय. काढूया आणि परत प्रवास चालू करूया. बघूया कुठे काय नाश्ता वगैरे करून मग घरी. चला हा व्हिडिओ पण सुंदर बनलेला आहे. तर तुम्ही कंटिन्यू राहा. अजून शेवट करण्याचा बाकी आहे आमचा. घरी पोहोचू. आशिषच्या डोळ्यात बघून प्रेम होत चाललंय मला आता. काय बोलायचं त्याला. कसं वाटलं तुला इकडे? खूप छान. मस्ती आता खूप मला झाली. घरी जायची इच्छा नाही अजून. इथं असं वाटतं अर्धा तास थांबावा आणि नंतर जाऊ. हवा एकदम सुंदर सुटली ना. मजा येते इकडे. सो म्हणून आम्ही इकडे येतो. मन प्रसन्न होतं इकडे आलं तर. फुटेज खायला आला बघ. फुटेज खायला. हे बघा आशिषला खूप चिडवतोय हा. म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला बघितलं असेल की आशिषची सगळेजण मजाच घेत असतात. कारण की त्याला कसला राग येत नाही.
आशिष हा एक प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. प्रेमळ व्यक्तिमत्व आहे आणि आमच्या ग्रुपमध्ये लग्न झालेला हा एकमेव हिरा आहे. हिरा हळू बोलतो. फक्त हळू बोलतो. हिऱ्याला फक्त पॉलिश करायची बाकी आहे. आमच्या ग्रुपमधला हा असा एकमेव व्यक्ती त्याचं लग्न झालंय. व्यक्ती नाही बोलू शकत आम्ही त्याला प्राणी माणूस बोलतो आहे, आम्ही. मनुष्य आहे ते, मनुष्य. मी तर प्राणी बोलत होतो. प्राणी. ज्याला आम्ही बुलढाणा जिल्ह्यातून आणलेला आहे होता उचलून तो. बुलढाण्याचा आमची मर्जी, आमचा मोबाईल, आमची मर्जी, आमचा मोबाईल. नको शेअर करू. तुझ्या 2 व्ह्यूजने आमचं चॅनल खाली नाही पडणार. तुझ्या व्हिडिओनी ग्रो होईल एवढं नक्की. हा ना. अरे यार तू तर आमचं कंटेंट आहे. बालू पिसालला र मित्रा. रागू नको रे तू असा. हे मित्रा, अरे नयनदा ह्याला सांगणार आहे. झुम बराबर झुम. मी काय बोललो का तुला? मित्रांनो तू रागवतो कशाला रे असं लगेच? मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता जवळपास पूर्ण जंगल परिसर आहे आणि माझ्याकडे घे बाजूला आलेला आहे. आणि जंगल परिसरामध्ये आम्हाला एक जनावर भेटलेलं आहे. याचं अजून आयडेंटिटी भेटली नाही आम्हाला. कोणत्या जातीचं आहे ते जनावर? त्यांची आयडेंटिटी अजून आपल्याला कळलेली नाही. जेव्हा आम्हाला याची आयडेंटिटी कळेल तर आम्ही नक्कीच व्हायरल करू. आजी नको आजी.